आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सय्या काय झालं बाळा? हा थांब जरा, पाणी पी आधी. एवढा घाम का आलाय तुला? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? काय पाहिलं? आई, जेव्हापासून जानकी आई घरी येऊन गेल्यात ना, तेव्हापासून त्या जे काही बोलल्यात ना ते माझ्या डोक्यातून जातच नाहीये. म्हणजे त्यांचं म्हणणं अगदी चुकीचं पण नाहीये ग. हो, सई मला विचारशील ना तर नवरा बायकोनी एकमेकांपासून दूर राहायलाच नाही पाहिजे. अगं ठिणगीचा कधी वणवा उठेल ना काही सांगता येत नाही. वेळीच भांडणं सोडवावी. उगाच ताणत बसलं ना की नंतर पश्चाताप करायची वेळ येते बघ. पण आई, माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामुळे कोणाच्या मनात काय सुरू आहे ना हे कळतंय तरी मला. म्हणजे बघ ना, मला वाटायचं की भैरव मॅडमला माझा तिरस्कार आहे, पण फक्त तेवढंच नाहीये. त्यांना मी सरांच्या आयुष्यातच नकोय. आणि मला असंही वाटतंय की विक्रम जे काही करतोय ना त्या सगळ्यामध्ये भैरवी मॅडम त्याला मदत करताय. काय? हो आई. आणि मला आता असंही वाटतंय की त्या अंजलीच्या हाताला धरून ना मला सरांपासून लांब करण्याचा प्रयत्न करताय. हे माहित नाही पण असं का वाटतंय मला. सई, तसं जर असेल ना तर वेळीच सावध हो. मी तर म्हणते उद्याच्या उद्या तुझ्या सासरी निघून जा आणि हे सगळं थांबव. नाही आई, मी जर आताच घरी गेले ना तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तो विक्रम रोज खेळ खेळत राहणार. त्यात भैरवी मॅडमला मी घरात नकोय म्हटल्यावर त्या मला घरातून बाहेर काढण्यासाठी नवीन नवीन प्लॅन करणार आणि मला त्याच आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. सई अगं, पण तू घरी गेली नाहीस ना तर तुझ्यातलं आणि देवांश्रावांमधलं अंतर वाढेल. असं काही होणार नाहीये. माझा आमच्या नात्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि कुणी किती प्रयत्न केले ना तरी मला देवांश सरांपासून कुणी दूर करू शकत नाही. पण आता मी शांत बसणार नाहीये. तो विक्रम किती खोटारडा आहे ना हे मी सगळ्यांसमोर आणणार आहे. आधी ज्या चुका केल्यात ना त्या चुका मला आता परत करायच्या नाहीत. सजग राहणार आहे आणि त्याच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करणार आहे. अगं पण हे कसं करशील राणी तू? सगळ्यात आधी तर मी त्या मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जाणार आहे आणि त्या ऑफिसरला जाब विचारायचा की आमच्या घरी येऊन तो खोटं का बोलला. त्या विक्रमच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करणार आणि त्याची पोलीस कंप्लेंट करणार. एकदा का मला त्या विक्रमच्या विरोधात पुरावा मिळाला ना की मला या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचता येईल. माझी खात्री, तू नक्की यशस्वी होशील. हो आई, हा गुंता मी लवकरात लवकर सोडवेन. शेवटी प्रश्न माझ्या संसाराचा आहे. सई, तू कधी एखादी गोष्ट ठरवली आणि ती नाही केली असं कधी झालंय का? पण आता जे काही करशील ना ते शांत चित्तानं देवावर विश्वास ठेवून कर. बर, झोप आता. दमली असशील ना? ये. आज ना नाश्ता वगैरे करायचा इतका कंटाळा आलाय ना मला. ती मला म्हटलं तूच बघ बाई काय ते स्वयंपाकाचं. आपण आता पिझ्झा मागवूया का? काही असतं तुमचं. खाल्लायत का कधी पिझ्झा आजपर्यंत? त्याची काहीच गरज नाही. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. आज मी स्वतः तुमच्या दोघांसाठी कॉफी बनवून आणली. अगो बाई, अगो काय सांगतेस काय तू?
आज सूर्य कुठे उगवलाय हो? पश्चिमेला. हा? हा, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, पाहिलं असा पश्चिमेकडनं आला. काय ग मम्मा, काय हो बाबा, एरवी मी किचन मध्ये पाऊल ठेवत नाही म्हणून तुम्ही मला ओरडता, आणि आज मी स्वतःहून काहीतरी बनवून आणलं तर तुम्ही गंमत करताय माझी. अरे बाळा, तू आमचं शेंडेफळ आहेस ना, त्यामुळे आम्ही तुझी गंमत करतो. आता तुझी गंमत नाही करणार तर कोणाची? हिची. काय हो, गप्पा बसा. बरं बघू तर दे कशी बनवलीयस. सांगा ना कशी झाली आहे कॉफी. मस्त उत्तम झाली अगं. वा, एक नंबर. गुड मॉर्निंग मॉम डॅड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रिया. गुड मॉर्निंग. बरं बाबा, आता तुझी ही धाकटी बहीण मोठी झाली बरं का. हा, म्हणजे अरे मास्टर शेफ झालीये. आज स्वतःच्या हाताने कॉफी करून दिली आम्हा दोघांना. अरे वा, नक्की हिला तुमच्याकडून काहीतरी हवं असणार. काय रिया, नवीन सेल वगैरे सुरू आहे का? हो बस, तुझ्यासारखी नाहीये मी, कळलं ना. असं अजिबात काही नाहीये. बहिणीचा मला मेसेज आला होता. ती मला म्हणाले की आता घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तू घे आणि सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे, म्हणून मी हे सगळं करते. दादा, माझी आत्ता मीटिंग आहे आपल्या पनवेल ब्रँचला. दुपारपर्यंत येईन मी. ओके. बर. काय झालं? सगळे असे शांत का बसले? आमच्या वहिनीच्या लाडक्या सुनेबद्दल चर्चा सुरू होती का? तुम्हा सगळ्यांचा एक दिवसही जात नाही ना तिच्याविषयी बोलल्याशिवाय? Hi everybody. Hello. गुड मॉर्निंग. Good morning. Good morning. काय झालंय, सगळे असे का बघताय माझ्याकडे? समथिंग रॉंग विथ मी? नो, इन फॅक्ट यू आर लुकिंग परफेक्ट दादा. ब्रो, तुला असं फिट बघण्यासाठी आम्ही सगळे लोक किती आतुर झालो होतो. काय दिसतोयस यार. लव्ह यू. लव्ह यू टू माय ब्रो. पण यू नो व्हॉट, मी इतक्या लवकर रिकव्हर कसं झालो? तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. सिरियसली, तुम्ही इतकं प्रेम केलं, माझी इतकी काळजी घेतली, ह्या गोष्टी इतक्या लवकर बरं झालं ना मी. आई, काय पड. यशस्वी हो देवा. तुला असं बघून खूप आनंद होतोय. आय एम सो हॅपी फॉर यू. सुखी रहा. कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकाला. जानू, अगं मी लहान आहे का? आता मोठा झालोय मी. आता कोणाची दृष्ट वगैरे लागणार आहे मला सांग? मुलं कितीही मोठी झाली ना तरी आई वडिलांसाठी लहानच असतात. एनिवे, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आता मला खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे फिजिकली, मेंटली मी बऱ्यापैकी रिकव्हर झालोय. म्हणून मी असं ठरवलंय की आजपासून मी परत ऑफिस जॉईन करणार. अगो बाई, खरंच? वाव, सिरियसली? क्या बात है. गुड, व्हेरी गुड. तू आता ऑफिसला जायला सुरुवात कर आणि येत्या 7 तारखेला तुला बँगलोरला जायचंय मीटिंगसाठी. हॉटेलचं आणि फ्लाईटचं बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे. आणि तिथे तुझ्यासोबत अंजली सुद्धा येणार आहे.
आई मी बँगलोरला जाणार, पण एकटा. कारण मला असं वाटतंय की मी बरं आहे आता. आय एम फाईन नाऊ. मला कोणाच्या सोबतीची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. आपल्या यावर बोलणं झालं होतं देवांश? बोलणं नव्हतं झालं आहे. डिरेक्टली तू तुझा डिसिजन सांगितला होतास, तेव्हा तू रागात होतीस म्हणून मी काही बोललो नाही, पण तेव्हा सुद्धा मला ते पटलं नव्हतंच. आय एम सॉरी. ताई, आणि आता देवांशचं लग्न झालेलं आहे. असं असताना परक्या मुलीसोबत कुठेही जाणं चांगलं नाही वाटणार. यात काय चुकीचं आहे? देवांशची असिस्टंट म्हणून मी अंजलीला त्याच्यासोबत पाठवते आणि दोघं मीटिंग अटेंड करून परत येणार. मग काय प्रॉब्लेम? गाईज प्लीज प्लीज. आई जानू, आता आपण नको ना बोलूयात या विषयावर. ऑलरेडी मी खूप दिवसांनी आज ऑफिसला चाललोय. माझा मूड चांगला आहे, मला तो खराब करायचा नाहीये. प्लीज. ठीक आहे, आपण नंतर बोलू. ओके देन, चला मी निघतो. एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग सर, मै कम इन? या, गुड मॉर्निंग. कम इन. हाय हाय. मी पटेल सरांचा मॅनेजर आहे आणि मागे तुमच्यातर्फे आमच्या इन्फिनिटी लव्ह ॲपचं लॉन्चिंग झालं होतं. प्लीज बसा. हॅव अ सीट प्लीज. या, टेल मी. सर, आमचे पटेल सर आणि मॅम तुमच्यावर आणि सई मॅमवर खूपच इम्प्रेस आहेत. आणि त्या दिवशी तर मॅमने मीटिंग मध्ये कमालच केली. त्यांनी आमच्या ऍपला दिलेले सजेशन्स आणि ऍपला दिलेलं नवीन नाव हे सगळंच अप्रतिम होतं. आणि आजही ऑफिसमध्ये त्या मीटिंग बद्दल चर्चा होते. तुम्ही हे सांगायला आलायत का इथे? नाही मॅम, मी ऍक्च्युली तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलो. देवांश सर आणि सई मॅम हे आमच्या ऍपसाठी एक परफेक्ट जोडी आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने असं डिसिजन घेतलंय की देवांश सर आणि सई मॅम यांना आमच्या ऍपचं ब्रँड अँबॅसेडर बनवायचंय. अगो बाई, ही किती छान बातमी आहे. हो ना, म्हणजे आधी दादाचे फोटोज सगळीकडे लागायचे, आता दादा सोबत वहिनीचे फोटोज पण सगळीकडे झळकणार. म्हणजे आता दादा आणि वहिनी दोघेही स्टार होणार. क्या बात आहे यार. राईट. आम्ही देखील मिस्टर अँड मिसेस जहागीरदार यांच्यासोबत काम करण्यासाठी एक्साइटेड आहोत. आणि इव्हन आज देखील आम्ही आमच्या ब्रँडच्या लोगो शूटचं इन्व्हिटेशन देण्यासाठीच मी इथे आलोय. आणि सर, अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला आणि मॅमला एक डान्स परफॉर्मन्स देखील करावा लागणार आहे. व्हॉट नॉनसेन्स. देवांश हा जहागीरदार इंडस्ट्रीजचा मालक आहे. तो असा कुठेही जाऊन नाचू शकत नाही. नाही मॅम, हा एक ग्रँड इव्हेंट आहे आणि देवांश सरांची मार्केटमध्ये काय इमेज आहे हे आम्ही चांगलंच जाणतो. त्यामुळे सरांच्या इमेजला थोडाही धक्का लागेल असं कोणतंही कृत्य आम्ही सरांकडून किंवा मॅमकडून करून नाही घेणार आहे. हे सगळं परस्पर ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सॉरी मॅम, पण हे परस्पर नाहीये. जेव्हा देवांश सरांची तब्येत बरी नव्हती तेव्हा आम्ही शरद सरांशी याबद्दल चर्चा केली होती आणि शरद सरांचं जेव्हा ओके आलं त्यानंतरच आम्ही पुढच्या कामाला लागलो होतो. दादा, तू हे कोणाशी न बोलता असं परस्परांना सांगितलंस? मला ह्याच्यात काहीच वावगं वाटलं नाही. इनफॅक्ट मला खूप आनंद झाला. अगं, देवांश आणि सई हे दोघं जण एकत्र येऊन काहीतरी छान गोष्ट करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एका ब्रँडचे अँबॅसेडर असणार. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? हो तर. मॅम, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मॅम,
ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आता ऑन मोमेंट तुम्ही जर नकार दिला तर ऑब्विसली पटेल सर नाराज होतील मॅम. नाही 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 पटेल सरांशी आमचे फार जुने संबंध आहेत. आम्ही त्यांना असंच नाराज नाही करणार. डोंट वरी. एक्झॅक्टली. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. या सगळ्याबद्दल आधी मला माहित नव्हतं म्हणून मी जरा ओव्हर रिॲक्ट झाले. पण एक प्रॉब्लेम आहे. त्या इव्हेंटमध्ये देवांसोबत सई डान्स करू शकणार नाही. कसं काय मॅम? कारण शी इज नॉट वेल. आता काय सांगू तुम्हाला, आमच्या घरात ना आजारपण सुरूच आहे. आधी देवांशला बरं नव्हतं आणि आता सई आजारी पडली. हो, म्हणजे त्यांची तब्येत बरीच बिघडली आहे का मॅम? कारण की मॅम इव्हेंटसाठी देवांश सर आणि सई मॅम दोघांचेही असणं आवश्यक आहे. कारण आम्ही त्यांचे डान्स परफॉर्मन्स, त्यांचं फोटोशूट असं बरंच प्लॅनिंग केलेलं आहे. हो, पण सई इव्हेंटलाच येऊ शकणार नाही. बट डोंट वरी, आय हॅव अ सोल्युशन. काय मॅम? त्या इव्हेंटला सई नाही येऊ शकत. सईच्या जागी अंजली देवांश बरोबर डान्स करू शकते. मीट अंजली. हॅलो. तिने आधी मॉडेलिंग सुद्धा केलंय आणि डान्स सुद्धा उत्तम करते. हो की नाही अंजली? बघा, प्रॉब्लेम सॉल्व. देवांश सोबत अंजली डान्स करेल. नाही ताई, पण असं कसं? एक मिनिट, चालेल ना तुम्हाला? मॅम ऍक्च्युली मला एकदा आमच्या पटेल सरांशी डिस्कस करावं लागेल. मी एकदा डिस्कस करतो आणि तुम्हाला कळवतो. ओके ओके. चला येतो मी. ताई, असं का वागताय तुम्ही? सईच्या जागी अंजली? मी अंजलीला सईची जागा घ्यायला नाहीच सांगितलं. आणि उलट तुम्ही सगळ्यांनी मला थँक्यू म्हणायला हवं. कशाबद्दल? कशाबद्दल? त्या सईला धड तुझ्या बाजूला उभं राहता येत नाही नीट. ती तुझ्या बरोबर डान्स करणार. ती जर का तुझ्या बरोबर डान्स करू लागली ना तर जहागीरदारांची इज्जत ही धुळीला मिळेल. केवढी एम्बॅरेसमेंट झाली असती आपली. ताई, असं काहीही होणार नाहीये. मागच्या वेळी सुद्धा तुम्ही हेच बोलला होता. याच कारणावरनं तिला मीटिंगला पाठवायला तयार नव्हतात तुम्ही. पण सई तिथे गेली, ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आणि इतकंच नाही तर त्यांचं मन सुद्धा जिंकलं तिने. तो दिवस तिचा होता, पण प्रत्येक वेळी तसं होणार नाही. आणि बिझनेसच्या बाबतीत मी ही अशी रिस्क घेऊ शकत नाही. ताई, अहो, आपली सून खूप गुणी आहे हो. तुम्ही तिला कमी का लेखता नेहमी? तू माझ्या डिसिजनवर डाऊट घेतेस का ग? नाही जानकी, जानकी प्लीज हा विषय वाढवू नकोस. उगाच वादावादी होईल. अहो, मला मी सांगितलं ना, विषय वाढवू नकोस. तो आज ऑफिसला चाललाय, त्याचा मूड जरा नीट हवा. आणि त्यापेक्षा तू आताच जा ना. हॅलो सई. हा, ये बोला ना. कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे, पण तुमचा आवाज का असा येतोय? तिकडे सगळं काही ठीक आहे? नाही
इथे काहीच ठीक नाहीये ग. का? काय झालं? तुला आठवतंय तू आणि देवांश एका मीटिंगला गेला होतात एकत्र. तिथे तुम्हाला एकत्र येण्याचं आमंत्रण दिलं होतं. ऍपचं लॉन्च होतं नाही का तिथे? हो आठवतंय. आणि त्याचं कॉन्ट्रॅक्टही मिळालं होतं ना आपल्याला. त्या कंपनीचे मॅनेजर आले होते घरी. त्यांना म्हणे तुला आणि देवांशला त्या ऍपचं ब्रँड अँबॅसिडर करायचंय. काय? आई मग ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. सरांना माझ्याकडून अभिनंदन सांगा. का? मी का सांगू? तुला असं वाटत नाही की तू तुझ्या नवऱ्याचं अभिनंदन स्वतः करावं? इतकी आनंदाची गोष्ट आहे तर मग तू फोन का नाही करत तुझ्या नवऱ्याला? काय म्हणते मी? ऐकतेस ना? बोल ना सई. मला उत्तर हवंय. असं गप्प बसून कसं चालेल? मला तर आता वेगळीच भीती वाटायला लागली. आई हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. थोड्या दिवसात सगळं काय सॉल्व्ह. कसं? त्यासाठी तुम्हा दोघांना प्रयत्न करायला हवेत ना. हा गुंता असा सुटणार नाहीये. आणि तोपर्यंत भलतच काहीतरी होऊन बसलं तर मग? तसं काहीही होणार नाही. सई तुला माहिती नाहीये, त्या कंपनीच्या इव्हेंटला देवांश बरोबर अंजलीला पाठवायचं असं हट्ट धरून बसलेत ताई. खरं तर त्या इव्हेंटमध्ये तुझा आणि देवांशचा डान्स व्हायचाय. पण ताई असं म्हणतात की तुझ्या जागी अंजलीला पाठवायचं तिथे देवांश बरोबर डान्स करायला. काय?